सर्पिल गतीमध्ये फिरणारी बाटली आपण तयार करू. यासाठी आपल्याला लागेल प्लास्टिकची बाटली, कात्री, रंगीत चिकटपट्ट्या, सायकलचा स्पोक, एक नट आणि 2 छोटे मणी. बाटलीवरती सर्पिल आकारामध्ये अशी एक रेषा ओढून घ्या व तिच्यावरती कापून घ्या. म्हणजे तुम्हाला अशी लांबची लांब एक स्लिट तयार होईल. ही पहा, एक अशी मोठीच्या मोठी स्लिट तयार झाली. आता या मूळच्या रेषेला समांतर आणखी एक रेषा ओढून घ्या आणि 2 रेषांच्या मध्ये अशा छोट्या उभ्या आडव्या रेषा आखून घ्या व त्या रेषावरती कापा. सर्व रेषा कापून झाल्यानंतर छोटे भाग मागच्या बाजूला असे दुमडा, म्हणजे अगदी सर्पिल जिन्यासारखा आकार दिसेल. आता 2 छोट्या फ्लॅपच्या मध्ये जो गॅप आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे. तर त्याच्यावरती अशी चिकटपट्टी लावून घ्या. रंगीत चिकटपट्ट्या लावल्या तर हे आणखी छान दिसेल. त्यामुळे आपल्याला सरफेस एरियासुद्धा वाढलेला दिसेल आणि एक असा एकसारखा सर्पिल जिना मिळेल. बाटलीच्या झाकणावरती एक असं मोठं छिद्र तयार करून घ्यायचं आहे आणि बाटलीच्या तळाशी सुद्धा असं एक मोठं छिद्र तयार करायचं आहे. एका मण्याच्या साह्यानं सायकल स्पोक ह्या दोन्ही छिद्रामध्ये असा ओवून घ्या. मण्याच्यामुळं घर्षण कमी होईल. आता ही बाटली जर पंख्याखाली धरली तर गरगर फिरायला लागेल. त्यामुळे आपला सर्पिल जिना अगदी सापासारखा गोलगोल फिरतोय असं आपल्याला वाटेल. या जिन्यावरती साधी फुंकर जरी मारली तरी आपली बाटली गरगर फिरेल. अशाच प्रकारे दोन्ही बाजूनं 2 जिने तयार करा आणि बाटली जर पंख्याखाली तुम्ही धरली अगदी सर्पिल आकारामध्ये फिरायला लागेल. याच्यावरती तुम्ही फुंकरसुद्धा मारू शकता. हे अतिशय मजेचं खेळणं आहे एका साध्या प्लास्टिकच्या बाटलीपासून.